हे गीत ऐकल्याच्या नंतर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं गीत आहे असं निरक्षर माणसाला सुद्धा कळलं पाहिजे. 2 ठराव आपण मांडले होते. त्यांनी असं सांगितलं की याला अनुमोदन नाही किंवा अन्य गोष्टीच्या कारणाने ते ठराव वगळले होते. काल रात्रभर अभ्यास केल्याच्या नंतर ते ठराव अगोदर पाठवणं, सांगणं, बोलणं ही प्रक्रियाच नाही. कायद्यामध्ये तरतूदच नाही. ते सभागृहात मांडायचे अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. आपण ते सभागृहामध्ये मांडले आणि ते दोन्हीही ठराव सभागृहाने बहुमताने ते मान्य केले. भाग आहे. दुसरी गोष्ट, आपल्याही लोकांना, बऱ्याच लोकांना समजत असेल की मला हा ठराव परत घ्या अशा प्रकारे प्रचंड प्रेशर होतं माझ्यावर. वेगवेगळ्या लोकांकडून मला सांगण्यात येत होतं की बाबा तो ठराव परत घेतला पाहिजे. मित्र, आम्ही सातत्यानं विद्यार्थी चळवळीपासून आतापर्यंत आयडेंटिटी पॉलिटिक्स, त्याला आपण अस्मितेचं राजकारण होतं, त्याच्या विरोधामध्ये आहे. पण हे अस्मितेचं राजकारण किंवा आयडेंटिटी पॉलिटिक्स नाही, हा आमच्यासारख्या माणसाचा सांस्कृतिक वर्चस्वादाचा संघर्ष आहे. हे विद्यापीठ गीत जर ऐकलं त्याच्यामध्ये सागर आहे, सूर्य आहे, त्याच्यामध्ये आकाश आहे, हे सारे जगाच आहे. पण आमचं काय त्याच्यामध्ये, असा प्रश्न आम्हाला पटलेला आहे. म्हणून हे गीत ऐकल्याच्या नंतर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं गीत आहे असं निरक्षर माणसाला सुद्धा कळलं पाहिजे. म्हणून या गीतामध्ये स्पष्टपणे या 3 गोष्टीचा उल्लेख करून हे गीत बदलावं, हे गीत याच्यामध्ये काहीतरी चूक आहे असं आमचं बिलकुल म्हणणं नाही. या पद्धतीनं मराठवाडा विद्यापीठ नामांतर होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ झालं. त्याच पद्धतीने या गीतासही याचं विस्तारीकरण करून अशा प्रकारचा ठराव माननीय कुलगुरूंनी मांडल्याबद्दल, म्हणजे मान्य केल्याबद्दल खरं म्हणजे त्यांचे पण आभार मानायला पाहिजे. आणि तुम्ही सर्व म्हणजे 4 जिल्ह्यामधून जे काही लोक आलेले आहेत आपले, मला वाटतं उषा आता म्हणले की आम्ही एका बरोबर 100 असं कधीच म्हणू नका. प्रत्येक माणूस लागतो संघर्षासाठी. ते आपल्या नाकर्तेपणाचं समर्थन आहे. 1 माणूस लाख माणूस ते ठीक आहे, रस्त्यावर घोषणा देण्यासाठी ठीक आहे. आज तुम्ही जर आले नसते ना, आम्हाला तिथं बोलू सुद्धा दिलं ना सभागृहामध्ये. त्याच्यासाठी माणसं लागतात. त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येक माणूस आपला प्राध्यापक हे चुकीचं आहे, हे अन्यायकारक आहे. आतापर्यंतचा जो काही आपला संघर्ष आहे हा केवळ संघर्ष विद्यापीठाने कायदेशीर काम करावं, कायदे पाळावे याच्यासाठीच फक्त संघर्ष आहे. आपण काहीतरी चुकीचं करा, आपण काहीतरी वेगळं मागतोय, आपलं काहीतरी वेगळ्या व्यक्तिगत काहीतरी मागण्या आपल्या कुठल्याही सिनेट सदस्यांनी एकदाही व्यक्तिगत मागणी केलेली नाही. आपण सिनेटच्या संदर्भामध्ये, सिनेटमध्ये आपल्याला माहित असेल कितीतरी असे महाविद्यालय आहेत, मॅक्सिमम असे महाविद्यालय आहेत. परीक्षेचं काम म्हणजे परीक्षेचं काम गेल्या 15 वर्षापासून परीक्षेमध्ये काम केलेल्या लोकांना एक उपाय सुद्धा दिलेला नव्हता. आपण सिनेटमध्ये निर्णय घेतला की डायरेक्ट पैसे त्यांच्या अकाउंटवर गेलं पाहिजे ज्यांनी परीक्षेत काम केलं. झालं का नाही? ते रजेच्या प्रश्नासंदर्भामध्ये वेगवेगळे प्रश्न होते, आपण तो निकाली काढला. त्याच्यानंतर खिलारे सर वगैरे हे सर्व त्यांनी स्टॅट्यूट वगैरे बनवला होता. कुठलाही माणूस म्हणजे संस्थाचालक उठतो आणि प्राध्यापकावर कारवाई करतो. त्या कारवाईसाठी विद्यापीठाची परमिशन घेतली पाहिजे अशा प्रकारचे कॉमन स्टॅट्यूट मध्ये त्याची तरतूद होणार आहे. त्याच्यानंतर आता सुद्धा चर्चा झाली आणि पाठीमागं सुद्धा ज्यावेळेस असिस्टंट आणि असोसिएट आणि प्रोफेसरचं ज्यावेळेस कॅश होतं त्याच्यामध्ये संस्थाचालक कंपल्सरी असे कितीतरी लोकांना अडवणूक केली जाते. आपण त्याचा कोरम लक्षात घेतला पाहिजे. अशा पद्धतीने हे केलं. या सर्व गोष्टीची चर्चा केवळ आपल्या बरोबर आपली संघटना म्हणून आपल्याला झालं. एकटा माणसाला हिरोला काही करता येत नाही. सर्व लोकांना हे करावं लागतं. तुम्ही या ठिकाणी अत्यंत लांबून या ठिकाणी आलेला आहात. तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जनशक्ती YouTube चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू